नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्यात। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी यवतमाळमधून। यवतमाळमध्ये महायुतीच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या महायुतीच्या बैठकीमध्ये संजय राठोड उपस्थित आहेत। संजय राठोडांसह आमदार मदन येरावार या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। विवेक गावंडे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। विवेक। सुमित, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम असला तरी महायुतीचा उमेदवार हा उद्या अर्ज भरणार आहे अशा पद्धतीने सांगण्यात आले आणि त्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक ही महायुतीच्या नेत्यांची यवतमाळच्या राधामंगल या हॉटेलमध्ये या ठिकाणी होत आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या संपूर्ण बैठकीला पालकमंत्री संजय राठोड असतील, आमदार मदन येरावार असतील, आमदार अशोक उईके, आमदार निलेश नाईक, राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक, संपूर्ण नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ही जी बैठक आहे त्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। उद्याच्याला महायुतीचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांची उत्कंठा लागली असताना उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या नियोजनासंदर्भाची ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या उद्या या ठिकाणी येणार आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक जी आहे ती महत्त्वाची आहे। या बैठकीनंतरच या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल या संपूर्ण संदर्भात शिक्कामोर्तब जो आहे तो होणार असल्याचं सांगितलं जात आहे। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर यवतमाळमध्ये महायुतीची ही महत्त्वपूर्ण बैठक सध्या सुरू आहे।